आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आत्या, तुमच्यासाठी पाणी ठेवलंय. हे घर तुमच्यासाठी नवीन आहे. झोप नाही लागली किंवा काही हवं असलं तर मला सांगा. हा, मी बाजूच्याच रूम मध्ये येते. तारा, तुम्ही मला तारा अशी हाक मारली? हो. तारा या नावाने हाक मारली. हो, तुझं नाव ताराच आहे ना? तुम्हाला माझं नाव? मला तुझी कुंडलीच माहितीये, नावाचा काय घेऊन बसलीस? श्रेयसची बायको गेल्यानंतर तू या घरात येऊन राहिलीस. तुझा चेहरा हुबेहूब आराध्यासारखा आहे म्हणून यशोधरांना आणून ठेवलं ना तुला घरात. का तर श्रेयसला फसवण्यासाठी? फसवण्यासाठी नाही आत्या, त्याला बरं करण्यासाठी. तो बरा व्हावा एवढाच हेतू आहे माझा. मला पैसे नको आहेत. माहित आहे मला, तू हे पैशासाठी नाही करत आहेस. तुला भीती वाटावी किंवा तुला घाबरवावं म्हणून तारा हाक मारलेली नाहीये तुला. तर तुला थँक्स म्हणावं म्हणून हाक मारली. ये बस बस ग. मी जो तुला हार दिला तो तुला जेवण बनवता येतं आणि तेही उत्तम जेवण बनवता येतं म्हणून नाही दिला. तर यशोधराच्या बोलण्याला मान देऊन तू इथे आलीस. त्या घरात राहिलीस आराध्या बनून. श्रेयसची काळजी घेतलीस, त्याला सांभाळते आहेस. तू नसतीस तर तो आज जिवंतही दिसला नसता. ह्या सगळ्याची जाणीव म्हणून मी तुला तो हार दिला. तू जे केलंस ते पैशात नाही का तोलता येत. अशी सांभाळता त्याला. सांभाळेन. येऊ मी? ये. यशोधरे, तू तर माझ्या भावाला मोडीतच काढलंस. माझा 30 वर्षाचा मुलगा लहान मुलासारखा वागतोय. ती कोण कुठली गरीब पाड्यातली मुलगी त्याची बायको म्हणून नांदते.
तिच्या रूपानं गरिबी पुन्हा एकदा घरात शिरली. याच गरिबीमुळे माझा मुलगा माझ्यापासून हिसकावला गेला आणि मी विरोधही करू शकले नाही. या गरिबीची सावली आता पुन्हा पडायला नको. आता मला हे बदलावं लागणार आहे. माझ्या कुटुंबाची विस्कटलेली घडी मला परत घालावी लागणार आहे. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. पण यशोधरे, माझा भाऊ आणि माझा मुलगा आता तुझ्या दबावाखाली राहणार नाहीत. कोण आहे? कोण आहे तिकडे? श्रेयस, आराध्या, अरे मला तर वाटलं कोणीतरी चोरच घुसलाय घरामध्ये. अरे देवा, मला सांग, तू एवढा का घाबरला होतास? म्हणजे माझ्यावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा पार दरवाजा तोडून आत आला होतास. मग आता का असा लहान बाळासारखा लपून बसला होतास? तसं मी काही घाबरलो नव्हतो. थोडासा घाबरलो होतो. आता तू संकटात असशील तर मग मी काही पण तोडून आत घुसी नाही, डोकं फोडून टाकेन कोणाचं. ऍक्शन. पण मी एकटा असेल तर मी घाबरणारच ना. ए तू मागे कायला बोलायस? आज तुझा बर्थडे ना. आज माझा बर्थडे. हो, हॅपी बर्थडे. हे काय? सॉरी, खरं तर मी तुझ्यासाठी केक आणायला हवा होता, पण मला केक बनवता येत नाही आणि विकत आणायचा म्हटलं तर माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण मग आज तुझं स्पेशल डे म्हणून मग काहीतरी स्पेशल करायला हवं, म्हणून मी हा शिरा बनवला. खूप मनापासून केला. पण मला ते शिराच जास्त आवडतो. मला केक आवडतच नाही. आणि तू मनापासून केलायस ना, मग माझ्यासाठी तो खूप स्पेशल आहे. खरंच? मग आता आपण हा शिरा केक कट करूया. चालेल. चल 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 ये. चल. आता आपण केक कट करूया. चला. कर आता कट. थांब.
हॅपी बर्थडे श्रेयस. श्रेयस हॅपी बर्थडे श्रेयस. हॅपी बर्थडे श्रेयस. ए ते गाणं असं नाहीये, ते गाणं असं आहे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. असतोस तू माझ्यावर. नाही येत मला हे गाणं. सॉरी, वाईट वाटलं. पण हे गाणं छान आहे, मला तर हेच गाणं आवडलंय. हॅपी बर्थडे श्रेयस, हॅपी बर्थडे श्रेयस. मग तुम्ही कट करू. चल पटकन कट कर. ये हॅपी बर्थडे. थँक्स. हे घे. आज तुझा बर्थडे की नाही? मग आधी तू खायचंस. खूप मस्त आहे. आवडला ना तुला? मला सांग, तू केक कापण्याआधी असं डोळे बंद करून काय करत होतास? मी खरं तर एक विश मागत होतो जी कोणाला सांगायची नसते, पण तुला सांगू शकतो. मी काय मागितलं माहितीये? की माझ्या पुढच्या बर्थडे पर्यंत मी एकदम पूर्ण बरा होते. श्रेयस हॅपी बर्थडे. श्रेयस कुठे गेला श्रेयस? आय वॉन्टेड टू विश यू डार्लिंग. श्रेयस, श्रेयस, श्रेयस बेटा. श्रेयस, श्रेयस. अगं केव्हापासून वाट बघतोय तुझी. तुझा नट्टापट्टा चालला होता ना. आता दुपार होत आली, म्हटलं औक्षण करून घ्यावं. आता आईनं केलं काय, आत्यानं केलं काय, एकूण एकच. तसाही पहिला मान माझाच.
पहिला मान तुझा कसा काय आत्या? अरे श्रेयस, तुझी खरी आई अरे तुझी खरी आई गेली 30 वर्ष तुला ओवाळते. मला कधीच चान्स मिळाला नाही. म्हणून म्हटलं आज पहिला मान माझा. कोणास ठाऊक परत हा चान्स मिळेल ना मिळेल. अगदी बरोबर. हा तुला मिळालेला पहिला आणि शेवटचा मान. पुढची 30 वर्ष श्रेयसच्या वाढदिवसाला त्याला औक्षण करायचा पहिला मान त्याची मम्माच करेल. डू यू अंडरस्टँड शकुंतला? आय मेक शुअर यू अंडरस्टँड. Happy birthday, darling. थँक्यू. संजय, अरे कुठे आहेस तू? आलो 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 अरे मीटिंगला निघायचं. मीटिंगला. फाईल कुठे आहे? मीटिंग ताई सॉरी माझ्या खोलीमध्ये फाईल राहिली. मी आणतो. हॅपी बर्थडे अगेन. थँक्स. श्रेयस, आमचं ना थोडंसं काम आहे बाहेर, ते करून आम्ही लवकर येतो. ओके? हॅपी बर्थडे अगेन. बाय. बाय डॅड. बाय. अरे संजय, कुठे असतो? निघायचंय ना, ये पटकन. विश. छत्री. अगं काय नाही, म्हणजे किती पैसे आले तरी माणूस मुळात जे असतो ना त्या सवयी काही मोडत नाही. अगं आम्ही घरावर पडल्यावर
तुझ्यासारखं ते पूर्वी बसने तू फिरायचीस तसं नाही जात. आमच्याकडे आमच्या लहानपणापासून AC गाडी आहे, आम्ही तशाच जातो. ओके. यशोधरा, तू किती स्वतःला स्मार्ट समजत असशील ना, तर थोडीशी तू मंदच आहेस. अगं पाड्यावर चालली आहेस ना तू. तिथे किती ऊन असतं आणि तुला सतत एसीत बसायची सवय आहे. म्हणून म्हटलं छत्री घेऊन जा. हा, आता तू हा विचार करत असशील की हे मला कसं कळलं. जमीन माझी, पाडा माझा, ही गोष्ट कशी काय माझ्यापासून लपून जाईल नाही का. यशोधरा, तुझ्या जीवाचा कसा संताप होत असेल ना माझं यश बघून. तुझा हा संताप तुला थोडा कमी करावा लागेल. या तुझ्या संतापामुळे तुझा मेंदू थोडा स्लो होतो. बर, तू तिथे कशासाठी चालली आहेस हेही ठाऊक आहे बरं का मला. कन्सर्न टर्मवर तुला सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत नाही का तिकडे. तुझ्याकडे संध्याकाळपर्यंतचीच वेळ आहे.